नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर या वर्षीच्या महाशिवरात्रीमध्ये तुम्ही साबुदाणा खिचडी बनवून खाण्याचा विचार करताय, तर अशा पद्धतीने ही खिचडी बनवा. तर विश्वास ठेवा, 4 पटीने फारच चविष्ट बनेल. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो साबुदाणे 2 तासापर्यंत भिजून ठेवलेले होते आणि आता हे साबुदाणे व्यवस्थित चांगले भिजलेले आहेत. मग आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला या बटाट्याची सगळी साले काढून घ्यायची आहेत. तर तुम्ही हे बटाटे साले न काढता पण यांचा वापर करू शकता. तर आता मी हे बटाटे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि याची साले काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे बटाटे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर या बटाट्याचे एकदम बारीक पीसेस करायचे आहेत. तर आता मी हे बटाटे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. मग आपल्याला एक कॉटनचे कापड घ्यायचं आहे आणि यावरती हे सगळे चिरलेले बटाटे ठेवायचे आहेत. आणि आता हे बटाटे आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. तर यामधील जे पाणी आहे ते पाणी आपल्याला व्यवस्थित या कापडाने पुसून घ्यायचे आहे. तर आता मी हे बटाटे व्यवस्थित इथे पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही खिचडी बनवण्यासाठी एक पेस्ट बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप करबेवची पाने घालायची आहेत. मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी इथे शेंगदाण्याची साले नाही काढलेली आहेत, तर तुम्ही ही साले काढून पण यांचा वापर करू शकता. त्यानंतर या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे. मग आपल्याला परत एक गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे जे चिरलेले बटाटे आहेत ते सगळे घालायचे आहेत. आणि आता हे बटाटे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर आता हे बटाटे इथे व्यवस्थित तळले आहेत, ब्राऊन झाले आहेत. त्यानंतर हे बटाटे आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. मग परत आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरचीची सगळी पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मग ही पेस्ट व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये हे फ्राय केलेले सगळे बटाट्याचे पीसेस घालायचे आहेत आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मग आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता भिजवलेले सगळे साबुदाणा घालायचे आहेत. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. आणि आता हे शेवटी सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे साबुदाणा आता 1 मिनिटापर्यंत आपल्याला गॅस बारीक ठेवून परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही वेगळ्या प्रकारची साबुदाणा खिचडी बनवून या महाशिवरात्रीमध्ये नाश्त्याच्या रूपामध्ये खाऊ शकता आणि सर्व करू शकता. तर आता ही खिचडी बनवून तयार झालेली आहे. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.